स्टुडंट्स, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे आपल्याला विचारलेला आहे मार्क द करेक्ट सिक्वेन्स. इथे आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्यापैकी आपल्याला करेक्ट त्याचा सिक्वेन्स कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर आपण रीड करूया की कशाबद्दल सिक्वेन्स आहे आणि काय विचारलेलं आहे. तर इथे विचारले आहे सिक्वेन्स ऑफ लेयर्स ऑफ टेस्टीज फ्रॉम इनर टू आउटसाईड. ओके, फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड आपल्याला टेस्टीच्या लेयर्सच्या बद्दल सांगायचं आहे. तर सो इथे की कन्सेप्ट आहे that is male reproductive system. आणि त्यामध्ये आपण बघत आहे अबाउट टेस्टीज आणि टेस्टीजच्या कवरिंग्सबद्दल किंवा आपण त्याचे लेयर्स जे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत आहे. तर जर आपण बघितलं टेस्टीज जे आहेत त्या आउटर मोस्ट त्यांचा जो कवर असतो त्याला आपण म्हणतो ट्युनिका व्हॅजिनालिस. हा जो असतो तो इनकम्प्लीट पेरिटोनियल एक्सटेन्शन असतं जे पेरिटोनियमपासून इकडे आलेला आहे. ठीक आहे, आणि ह्याचंच एव्हिडन्स आपल्याला मिळतं की टेस्टिस ज्या आहेत त्या पेरिटोनियममध्ये बनल्या आहेत ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आणि मग तिथून त्या डिसेंड झाल्या आहेत. ठीक आहे, आणि इनर मोस्ट लेअर जो असतो तो असतो ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. ओके, सो हा असतो इनर मोस्ट आणि आउटर मोस्ट असतो ट्युनिका व्हॅजिनालिस. ओके, आणि जो मिडल लेअर असतो त्याचं नाव आहे ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस इज मिडल वन. ओके, अशा प्रकारे हे 3 लेयर्स असतात. तर आपण बघूया की कोणता आपल्याला विचारला आहे कुठून, इनर टू आउटर. तर पहिला कोणता येणार आहे, हा येणार आहे फर्स्ट, दॅट इज ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. सेकंड येणार आहे ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस आणि तिसरा येणार आहे ते ट्युनिका व्हॅजिनालिस. तर इथे करेक्ट आन्सर फाइंड आउट करूया. इनर मोस्ट असणार आहे कोणता, ट्युनिका ॲल्ब्युजिनिया. तर फर्स्ट ऑप्शन तर व्हॅजिनालिस दिला आहे, इथे सुद्धा व्हॅजिनालिस आहे, हा इथे आपल्याला एक दिसत आहे करेक्ट. मग दुसरा येणार आहे ट्युनिका vascularis, this is also correct, and tunica vaginalis, this is the third, this is also correct. So correct answer here is option C. Option C मध्ये आपल्याला from inside to outside correct layers दिसत आहेत. खाली पण इथे उलटे लेयर दिले आहेत, so this is also wrong. So correct answer is option C. I hope it is clear. All the best. Keep learning with PW.